एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार मिळावा तर चांदवड पंचायत समितीचा अभिनव उपक्रम। चांदवड तालुक्यातील महिला बचत गटांना 1,18,00,000 रुपयांचे बँक कर्ज मंजूर झाले असून ते आज रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार व प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेरे व चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या हस्ते देण्यात आले। तसेच प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती चांदवडच्या वतीने एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी अभिनव उपक्रम म्हणून सामाजिक समतेचा व मानवी सन्मानाचा संदेश देणारा एकल महिला रोजगार मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम देखील यावेळी मोठ्या उत्साहात पार पडला। तसेच समाजातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या व अविवाहित महिलांना सन्मान, स्वावलंब तसेच सामाजिक न्याय व समता मिळावी याकरिता रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला। या गावातील बचत गटांना मोठा सहभाग असल्याने त्यांना कर्ज वाटपाचा धनादेश देण्यात आला। वडनेर भैरव, गणूर, धोंडगव्हाण, पाटे, वडळीभुई, सोनी सांगवी, भाटगाव, रेडगाव, मालसाने, नांदुरटेक, सुतारखेडे, धोडांबे, वाकेखुर्द, दहाने आदी गावाला आला। तर यावेळी गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी थोरात, तालुका अभियान व्यवस्थापन प्रकाश बागुल, उमेद अभियानातील अधिकारी, कर्मचारी, तालुका पदाधिकारी, सरपंच, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, भूषण कासलीवाल, गीताताई झालटे, नितीन गांगुर्डे यांसह मोठ्या संख्येने एकल महिला व बचत गट सदस्य उपस्थित होते। महिलांना रोजगार संधी, कौशल्य विकास व स्वयंरोजगार यावर श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांनी विशेष मार्गदर्शन करण्यात आले। चारित्र्यावरची थोडे होऊ शकतात, आपण बाहेर जाऊन काम करू शकत नाही असं तिला वाटू नाही। तिचा आत्मविश्वास जागा व्हावा आणि विश्वासाने पुढे जावी आहे। आणि माझी उपस्थित सगळ्यांना विनंती असेल की आम्हाला या आमच्या कार्यक्रमामध्ये आपण सहकार्य करावं। काही सरपंच आपल्या तालुक्यात नाही त्यावेळेला आलेले होते आणि ते म्हटले की मॅडम हे तर जोडलेलं आहे, तर आम्ही सरपंच म्हणून याच्यात कसं पडायचं, तर कुणीतरी राजाराम मोहन राय व्हायला लागेल, कुणाला तरी ही क्रांती घडवून आणावी लागेल, कुणाला तरी बहिणीचं मंगळसूत्र वाचवणं किंवा कुंकू वाचवण्यासाठी जरी तिचा पती गेलाय प्रयत्न करावे लागतील आणि त्या बहिणीचा आत्मविश्वास मिळवून द्यायला सगळेच भाऊ नेहमीच प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा। मुख्य संपादक देविदास जाधव, संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60।